नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये शिवराज मोठेगावकरला सीबीआयकडून अटक। शिवराज मोठेगावकर लातूरमधील नामांकित आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक रात्रभर चौकशीनंतर आजच कोर्टामध्ये हजर करणार। शिवराज मोठेगावकरच्या फोनमध्ये लीक झालेले नीटचे पेपर सापडले। विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला पेपर दिल्याचं तपासात समोर। 3 मे रोजीच्या पेपरची प्रश्नपत्रिका 23 एप्रिललाच मिळवली। कांदा प्रश्नी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। अंबादास दानवेंना पोलिसांनी काही काळ ताब्यात घेतलं। समृद्धी महामार्गावर चक्काजाम केल्यामुळे पोलिसांकडून धरपकड। मर्यादित इंधन साठ्यामुळे पालघर, बुलढाणा, वाशिम आणि रत्नागिरीमध्ये पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा, तर लातूरमध्ये अँब्युलन्स डिझेलसाठी पंपावर ताटकळत ठेवल्यामुळे अपघातग्रस्तांना खासगी वाहनानं नेण्याची वेळ। एसटीच्या तिकीट दरात 31 मे पर्यंत कोणतीही वाढ नाही, मात्र केंद्र आणि राज्याने कोणतीही मदत न केल्यास भाडेवाढ अटळ। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला जाणार असल्याची सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीत रायगड रत्नागिरीची जागा राष्ट्रवादीला सुटणार। पालकमंत्री पदाचं गोगावलेंचं स्वप्न पूर्ण होण्याची चिन्ह। राष्ट्रवादीमधील विसंवाद दूर करण्यासाठी सुनेत्रा पवारांचा पुढाकार। तटकरे पटेलांशी फोनवरून संवाद साधल्याची सूत्रांची माहिती। कोर कमिटीच्या बैठकीनंतर आमदारांची सुनेत्रा पवारांसोबतही याच आठवड्यामध्ये बैठक। महाराष्ट्रामधील 15 शहरांमध्ये तापमान 40 अंशांच्या पार। अकोला आणि वर्ध्यामध्ये सर्वाधिक 46 अंश तापमानाची नोंद। हवामान विभागाकडून दुपारच्या वेळी बाहेर न पडण्याचं आवाहन। जायकवाडी धरणामध्ये एका महिन्यात 16% पाणीसाठा घटला। बाष्पीभवन वाढल्यामुळे धरणामध्ये आता केवळ 40% पाणीसाठा। 52 लाख नागरिकांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता। गडचिरोलीमध्ये हत्तीसोबत सेल्फी आणि व्हिडिओच्या नादात नागरिकांचा जीव धोक्यात। रानटी हत्तीच्या हल्ल्यातून प्रवासी अगदी थोडक्यात बचावले। गडचिरोली ते अमीरझा मार्गावरचा प्रकार। सोन्याच्या दरात 500 तर चांदीच्या दरात एकाच दिवसात 8,000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर जीएसटीसह 1,61,195 रुपयांवर, तर चांदीचे दर 2,79,130 रुपये प्रति किलो।